नमस्कार. आज आपण बोलूया पुरुष वंध्यत्वाबद्दल. बऱ्याच वेळेस आपल्याला असं पण वाटतं, की स्त्रियांमुळे जास्त करून इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व होतं, पण असं नाही आहे. पुरुष वंध्यत्व पण तेवढंच कारणीभूत आहे. तर त्यातलं सर्वात कॉमन कारण असतं, की स्पर्म काउंट कमी असणे. हे आपण खूपच ऐकलं असेल, की स्पर्म काउंटचा पेशंटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. पण मग त्यासाठी खरंच एक इम्पॉर्टंट टेस्ट आहे, ज्याला आपण म्हणतो सीमेन टेस्ट. त्याच्यानेच आपल्याला कळतं, की त्याची गतिशीलता कशी आहे, काउंट किती आहे, त्याच्यामध्ये चांगले दिसणारे मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल स्पर्म्स किती ते आपल्याला कळून जातं. दुसरी गोष्ट असते की इरेक्शन डिस्फंक्शन, ज्यामध्ये आपण म्हणतो की पुरुषाचं लिंगच नीट कडक होत नाही, त्यामुळे त्यांना प्रेशन ठेवायला त्रास होतो, किंवा वीर्यपतन जे म्हणतो ते नीट होत नाही, त्यामुळे त्यांना प्रेग्नन्सी व्हायला त्रास होऊन जातो. अशा पेशंटसाठी खूप कॉमन ट्रीटमेंट असते किंवा खूप सोपी ट्रीटमेंट असेल, आपण म्हणतो IUI. त्यामध्ये आपण करतो काय, की पुरुषांना सांगतो की कंटेनरमध्ये सिमेंट कलेक्ट करून द्या. त्याला आपण सेंट्रिफ्यूज करतो, सर्वात चांगल्या शुक्राणूंना त्याच्यातनं आपण वाढवून देतो. त्याला एका कॅथेटरद्वारे पकडतो आणि एका छोट्याशा कॅथेटरने गर्भाशयाच्या आतमध्ये सोडतो, जेणेकरून मूल होण्याची टक्केवारी जी इतर वेळेस 2 ते 4% असते, ती वाढून IUIमध्ये 12 ते 15% वाढू शकतो. हे आपण प्रयत्न करतो पेशंटला ज्यांना पुरुष वंध्यत्व आहे. जर खूपच काउंट कमी असेल, तर त्या पेशंट्सला कधी-कधी IVFची पण गरज पडते. मग त्या पेशंट्सला मग त्यांनी 2-3 वेळा जर स्पर्म काउंट केला, तर ते जर काउंट खूपच वाढत नाही आहे किंवा मेडिकल ट्रीटमेंट देऊनसुद्धा वाढत नाही, मग त्यांना IVFची गरज पडते. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. थँक यू.